नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण B.Ed सेमिस्टर 4 मधील नॉलेज अँड करिक्युलम पार्ट सेकंड म्हणजेच ज्ञान आणि अभ्यासक्रम भाग 2 या पेपरमधील महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. वस्तुनिष्ठ प्रश्नांची आजची आपली पहिली मालिका आहे. पहिला प्रश्न बघूयात. टिंबटिंब यांच्या मते ज्ञान म्हणजे उचित सत्य धारणा होय. 4 पर्याय आहेत: प्लेटो, जॉन डुई, वेबस्टर डिक्शनरी आणि यापैकी नाही. पैकी बरोबर उत्तर आहे प्लेटो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, ज्ञानाचे मुख्य 2 प्रकार कोणते? 4 पर्याय आहेत: तात्विक व शैक्षणिक ज्ञान, वैयक्तिक व धोरणात्मक ज्ञान, प्रस्थापित व नियमबद्ध ज्ञान व चौथा आहे संकल्पनात्मक व प्रत्यक्ष ज्ञान. त्यापैकी त्याचं बरोबर उत्तर आहे तात्विक व शैक्षणिक ज्ञान. हे ज्ञानाचे मुख्य 2 प्रकार आहेत व खाली दिलेले प्रकार हे त्या ज्ञानाचे उपप्रकार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे अचल स्वरूपाचे असते. 4 पर्याय आहेत: ज्ञान, कौशल्य, कृती आणि माहिती. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे ज्ञान. ज्ञान हे अचल असतं. अचल म्हणजे काय? तर जे डोळ्यांना दिसत नाही अशी वस्तू आपण अचल असं संबोधतो. त्यानुसार ज्ञान हे आपल्याला दिसत नाही, त्यामुळे ज्ञानाचे स्वरूप अचल असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबमध्ये सरावातून विकसित झालेल्या निपुणतेचा समावेश होतो. 4 पर्याय आहेत: कौशल्य, ज्ञान, माहिती आणि विश्वास. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे कौशल्य. की कौशल्यातून म्हणजे कौशल्यामध्ये सरावातून विकसित झालेल्या निपुणतेचा समावेश होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माहितीचे संघटित बाजू म्हणजे टिंबटिंब. 4 पर्याय आहेत: पहिला आहे ज्ञान, दुसरा तथ्य, तिसरा तत्व, चौथा विश्वास. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे ज्ञान. ज्ञान ही काय आहे? तर माहितीची संघटित बाजू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांच्या मते शिक्षण बाहेरून लादण्याची बाब नसून ती एक आंतरिक प्रेरणा आहे किंवा प्रक्रिया आहे. 4 पर्याय आहेत: जॉन डुई, प्लेटो, रुसो आणि फ्रोबेल. तर त्यापैकी त्याचं बरोबर उत्तर आहे रुसो. काय उत्तर आहे? तर रुसो. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जातो की हे स्टेटमेंट कुणाचं आहे? तर रुसोचं स्टेटमेंट काय आहे? शिक्षण ही बाहेरून लादण्याची बाब नसून ती काय आहे? आंतरिक प्रक्रिया आहे. तर जॉन डुई यांची व्याख्या सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यांच्या मते अनुभवाची पुनर्रचना म्हणजे शिक्षण आहे. तर प्लेटो जे आहेत त्यांनी सुद्धा शिक्षणाची व्याख्या केलेली आहे की चांगली माणसे निर्माण करणे किंवा सद्गुणांचा विकास करणे म्हणजे शिक्षण, अशी प्लेटोंची व्याख्या आहे. तर फ्रोबेल यांची शिक्षणाची व्याख्या ही काय आहे? तर आंतरिक शक्तींचा विकास म्हणजे शिक्षण. अशा व्याख्या या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी दिलेल्या आहेत. पैकी आपल्या प्रश्नामध्ये समाविष्ट व्याख्येनुसार ही व्याख्या रुसो यांची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. जगातील किंवा जागतिक व मानवातील एकतेसाठी शिक्षणाची गरज आहे असे टिंबटिंब यांचे मत होते. 4 पर्याय आहेत: फ्रोबेल, दुसरा आहे जॉन डुई, तिसरा प्लेटो व चौथा रुसो. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे फ्रोबेल. पुढचा प्रश्न आहे, केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण म्हणता येणार नाही असे टिंबटिंब यांचे मत होते. तर त्याचं बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी. 4 पर्याय आहेत: महात्मा गांधी, कनाद, अरविंद घोष आणि स्वामी विवेकानंद. पैकी साक्षरता म्हणजे शिक्षण म्हणता येणार नाही अशी व्याख्या किंवा असं मत हे महात्मा गांधी यांचं होतं. तर कनाद हे जे आहेत त्यांच्या मते आत्मसंतोषाचा विकास म्हणजे शिक्षण आहे. तर अरविंद घोष यांच्या मते ज्ञान, चारित्र्य, संस्कृतीचं संवर्धन म्हणजे शिक्षण. अरविंद घोष यांची काय व्याख्या आहे? तर ज्ञान, चारित्र्य व संस्कृतीचे संवर्धन म्हणजे शिक्षण. तर स्वामी विवेकानंद यांची शिक्षणाची व्याख्या आहे की मनुष्यातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण, अशी स्वामी विवेकानंद यांची व्याख्या आहे. पैकी केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नाही ही व्याख्या महात्मा गांधी यांची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात.
मूलभूत हक्कांचे संरक्षक म्हणून टिंबटिंब संबोधले जाते. तर मूलभूत हक्काचे संरक्षण कुणाला संबोधले जाते? 4 पर्याय आहेत. एक आहे संसद, दुसरा आहे पंतप्रधान, तिसरा आहे सर्वोच्च न्यायालय, तर चौथा आहे राष्ट्रपती. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. हे काय आहे? तर मूलभूत हक्काचे संरक्षक आहे. किंवा संरक्षण कोण करतं? आपल्या हक्कांवरती जर कुणी अतिक्रमण केली किंवा गदा आणण्याचा प्रयत्न केला तर दाद मागण्यासाठी आपण संसदेत जात नाही किंवा डायरेक्ट आपण पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींकडे जात नाही, तर आपण न्यायव्यवस्थेकडे जातो. आणि सर्वात मोठी आपली न्यायव्यवस्था म्हणजे सर्वोच्च न्यायालय आहे, त्याला मूलभूत हक्काचं संरक्षक म्हणून संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 44व्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क वगळण्यात आला आहे? 4 पर्याय आहेत. समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार आणि संपत्तीचा अधिकार. त्यापैकी बरोबर उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. हा काय आहे? तर 44व्या राज्यघटनेनुसार वगळण्यात आलेला आहे. तर समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा हक्क आजही अबाधित आहे. वगळलेला आहे तो फक्त संपत्तीचा अधिकार. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 4 पर्याय आहेत. 1990, 91, 1992 की 1993. पैकी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना ही 1993ला झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 तयार करण्यासाठी टिंबटिंब यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 4 पर्याय आहेत. डॉक्टर DS कोठारी, प्रोफेसर यशपाल, नंदन निलकेनी आणि चौथा आहे सॅम पित्रोदा. पैकी बरोबर उत्तर आहे प्रोफेसर यशपाल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, NCF 2005च्या मसुद्याची सुरुवात टिंबटिंब यांनी लिहिलेल्या संस्कृती आणि प्रगती या निबंधातील अवतरणाने होते. 4 पर्याय आहेत. महात्मा गांधी, योगी अरविंद, रवींद्रनाथ टागोर आणि जॉन डुई. त्याचं बरोबर उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या संस्कृती आणि प्रगती या निबंधातील अवतरणानं NCF 2005ची सुरुवात होते. पुढचा प्रश्न आहे, गणिताच्या अध्यापनातून बालकामध्ये कोणते बदल NCF म्हणजे काय? नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005ला अपेक्षित आहे. गणिताच्या अध्यापनातून बालकामध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत NCF 2005ला? 4 पर्याय आहेत. तात्विक क्षमता वृद्धी, दुसरा आहे समस्या निराकरण क्षमतेत वाढ, तिसरा आहे अमूर्त विचारसरणीत वाढ व चौथा आहे वरील सर्व. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 टिंबटिंब प्रकरणात विभागला आहे. 4 पर्याय आहेत. पहिला आहे 5, दुसरा आहे 7, तिसरा आहे 9 तर चौथा आहे 11. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे 9. राज्य अभ्यासक्रम आराखडा, इथं बघा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हटलेलं नाही आहे, तर राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005चा आहे बघा. त्याच्यामध्ये किती प्रकरणं आहेत तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये एकूण 9 प्रकरणे आहेत. त्यानंतर NCF 2005ने कला शिक्षण हा विषय टिंबटिंब इयत्तेपर्यंत सक्तीचा ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. 4 पर्याय आहेत. 8वी, 9वी, 10वी की 12वी. त्याचं बरोबर उत्तर आहे 10वी पर्यंत. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंबच्या स्थापनेपासून मानवी हक्काच्या प्रश्नांना विशेष महत्त्व देण्यात येऊ लागले. 4 पर्याय आहेत. युनेस्को, WHO आणि नाबार्ड. त्यापैकी बरोबर उत्तर आहे युनो म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा टिंबटिंब साली युनोने संमत व स्वीकृत केला. 4 पर्याय आहेत. 1945, 1947, 1948 की 1950. पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे 1948ला मानवी हक्काचा सार्वत्रिक जाहीरनामा युनोनं संमत व स्वीकृत केलेला आहे. साल जर विचारलं तर 1948 आहे, पण तारीख वाईज जर विचारलं तर 10 डिसेंबर 1948 लक्षात ठेवा. 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्कांचा सार्वत्रिक जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया.
व्यक्ती वा समूहाची एका सामाजिक स्तरातून दुसऱ्या सामाजिक स्तरात जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याला टिंबटिंब असं संबोधलं जातं. तर 4 पर्याय आहे: सामाजिक गतिमानता, सामाजिक वृद्धी, सामाजिक गतिरोध की सामाजिक स्थिरता. सामाजिक गती स्थिरता पैकी त्याचं बरोबर उत्तर आहे सामाजिक गतिमानता. व्यक्ती जेव्हा एका स्तरातून दुसऱ्या सामाजिक स्तरामध्ये जाते तेव्हा त्याला सामाजिक गतिमानता असं संबोधलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे: शिक्षकाचा मुख्याध्यापक होणे ही टिंबटिंब पातळीवरची गतिमानता आहे. तर 4 पर्याय आहेत: एक आहे ऊर्ध्वगामी, दुसरा आहे अधोगामी गतिमानता, तिसरा आहे समपातळीवरती की चौथा आहे यापैकी नाही. तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऊर्ध्वगामी गतिमानता. शिक्षकाचा मुख्याध्यापक होणं, कारण शिक्षक अपेक्षा मुख्याध्यापक हे वरचं स्थान झालं, मग शिक्षकाचा जर मुख्याध्यापक झाला तर ती गतिमानता कसली आहे तर ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं जाणारी. तर अधोगामी गतिमानता कशी म्हणतात? जेव्हा एखाद्या शिक्षकाचा शिपाई होतो किंवा शिक्षकाचा क्लर्क झाला, मुख्याध्यापकाचा पर्यवेक्षक झाला तर ती अधोगामी गतिमानता संबोधली जाते. तर समपातळीची गतिमानता म्हणजे काय की एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना दुसऱ्या एखाद्या शाळेवरती तो शिक्षक म्हणूनच काम करायला लागला. एखाद्या मंडळाचा अध्यक्ष अगोदर तो होता, नंतर तो दुसऱ्या एखाद्या मंडळाचा समान एकसारख्याच दुसऱ्या एखाद्या मंडळाचा जर तो अध्यक्ष झाला तर त्या गतिमानतेला समपातळीवरची गतिमानता असं संबोधलं जातं. परंतु शिक्षकाचा मुख्याध्यापक होणे ही कुठली गतिमानता आहे तर ऊर्ध्वगामी गतिमानता आहे. अशा रीतीने आज आपण नॉलेज अँड करिक्युलम पार्ट 2 सेमिस्टर 4 मधील या पेपरच्या पहिल्या युनिटची सविस्तर माहिती वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या साहाय्यानं बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट युनिटला सुरुवात करूया. तोपर्यंत थँक्यू सो मच.